नमस्कार, मी मनोश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या. रत्नागिरीतील काजळी नदीला पूर. नदीचं पाणी शिवारात शिरलं. अनेक गावांचा संपर्क तुटला. संततधार पावसामुळे चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमधील मालडोंगरीमध्ये तलाव फुटला. धानोरी पोहा गावातील 25 ते 30 घरांमध्ये पाणी शिरलं. शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. नारंगी नदीला पूर आल्यामुळे खेड दापोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद. पुण्याच्या खेड तालुक्यातील कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरलं. धरणातून आरळा नदीत 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. सांगलीतील कसबे डिग्रज बंधाऱ्याला धबधब्याचं स्वरूप. सेल्फी काढण्यासाठी तरुणांची गर्दी. खबरदारीसाठी प्रशासनाकडे ठोस पाऊल उचलण्याची मागणी. चंद्रपूरमध्ये पिंपळखुर्द गावालगतच्या रिसॉर्टमध्ये अडकलेल्या 2 पर्यटक आणि 8 कर्मचाऱ्यांचं रेस्क्यू. पोलीस बचाव पथकाकडून रिसॉर्टमध्ये अडकलेल्यांचा रेस्क्यू ऑपरेशन. मुसळधार पावसामुळे चंद्रपूर ते गडचांदूर मार्गावरील वाहतूक ठप्प. वर्धा नदीवरील भोयेगाव पूल पाण्याखाली. चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक नदी आणि छोटे पूल पाण्याखाली. घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान. सातारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची जोरदार हजेरी. धरण क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा कायम. गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद. लातूरच्या अतनूरमधील तिरू नदीवरील पुलाला तडे. वाहतुकीस धोका निर्माण. पर्यायी मार्ग तयार करण्याची मागणी. चंद्रपूरमध्ये अंधारी नदीच्या पुरात अडकलेल्या 25 नागरिकांचे रेस्क्यू. अजयपूर, हळदी, पिंपळखुट या गावातील नागरिकांचे रेस्क्यू करण्यात यश. चंद्रपूर गडचिरोली मार्गावरील चिचपल्ली गावातील तलावाचं पाणी घरात शिरलं. 100 ते 150 घरांचं नुकसान. 40 बकऱ्यांचाही मृत्यू. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधब्याचं विहंगम दृश्य. संततधार पावसामुळे धबधबा ओसंडून वाहतोय. संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीचा संगम असणाऱ्या हरिपूरमध्ये पाणी पातळीत वाढ. चांदोली आणि कोयना धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. गडचिरोली जिल्ह्यातील 5 राष्ट्रीय महामार्गासह 30 मार्ग बंद. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीचा संपर्क अनेक गावांशी असलेला तुटला. रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. खेड शहरावर पुराचं संकट. मुसळधार पावसामुळे दापोली खेड मार्ग बंद. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन ही पाण्याखाली. धान पिकांचं मोठं नुकसान. शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. पुजारी टोला धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गडचिरोली शहरातील राधे बिल्डिंग जलमय. रस्त्यांवर घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. गोंदिया जिल्ह्यातील हाजरा फॉल धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील कोसारा पूल पाण्याखाली गेला. पुलावरील पाणी साचल्यानं वडकी बरोरा मार्ग वाहतुकीसाठी बंद. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील अमळगाव प्रवेशद्वाराची कमान कोसळली. निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्यानं कमान कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप. ठाण्यातील शहापुरात पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे हे प्रवाहित झाले. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नागपुरातील नाग नदीचं पाणी ओसरलं. पिपळा फाटा परिसरातील पूरस्थिती काहीशी नियंत्रणात आली. नागपुरात आजही पावसाचा अंदाज. गडचिरोलीतील मेडीगट्टा लक्ष्मी धरणातून 4.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोदावरी नियंत्रणात तर इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नांदेड जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस. खरीप हंगामातली पिकं बहरली. शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा. परभणीतही पावसाची संततधार. चांगल्या पावसानं बहरली पिकं. शेतकऱ्यांना दिलासा. नाशिकच्या नांदगावात पावसानं ओढ दिल्यानं बाजारपेठ्या ओस पडल्या. पेरण्या देखील खोळंबल्या. शेतकऱ्यांसह खत विक्रेते सुद्धा अडचणीत आले. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. अलमट्टी धरणातून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. विसर्ग वाढवल्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला काहीसा दिलासा.
सांगलीतील शिराळा आणि वाळवा तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली, वारणा नदीनं काही ठिकाणी पात्र सोडलं. नागपुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडिकल दुकानांचं मोठं नुकसान. नागपुरात मुसळधार पावसामुळे बेसा रोड परिसरात पाणी साचलं. ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष यात्रेला उद्यापासून सुरुवात. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात 4 दिवस संघर्ष यात्रेचं आयोजन. शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्साह. शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल. शिर्डी नगरी साई नामाच्या जयघोषानं दुमदुमली. साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार. वाशिमच्या पोहरादेवी इथं सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरातील बंजारा बांधव दाखल. बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवी तीर्थक्षेत्राची ओळख. 26 जुलैला विठुरायाची प्रक्षाळ पूजा होणार. विठुरायाला गरम पाणी आणि दह्या-दुधानं स्नान घालून रुद्राभिषेक केला जाणार. 24 तास दर्शन याकरता बंद होणार. तसंच देवाचे राजोपचार आणि नित्योपचार हे पूर्ववत सुरू होणार. जळगावच्या यावलमधील महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्साह. व्यास मंदिरात महापूजेचं आयोजन. नाशिकमध्ये वसंतदादा साखर कारखान्याची विक्री निविदा रद्द करण्याची मागणी. उमराणे बाजार समितीकडून 24 जुलैला लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा. नाशिकमध्ये भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले. पावसाअभावी भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम. टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी आणि फ्लॉवरच्या दरात मोठी वाढ. नागपुरात मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली. आवक घटल्यानं भाज्यांचे भाव 100 रुपयांवर तर काही भाज्या 300 रुपयांवर. सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका. वर्ध्यात दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचा 15वा दीक्षांत समारोह. वेगवेगळ्या शाखेतील 1721 विद्यार्थ्यांना दीक्षा प्राप्त. पुण्याच्या दौंडमध्ये आईचं झाड या संकल्पनेतून वृक्षारोपण. उजाड मारणावर झाडं लावत नवसंजीवनी. आईचं झाड या संकल्पनेतून पडवी, वाखरी, देलवडीमध्ये आईचं वन साकारलं. जळगावच्या रांजणगाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम. घरपट्टी आणि पाणीपट्टी वेळेत न देणाऱ्यांना मोफत धान्य दळून दिलं जाणार. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये हत्तीच्या पिल्लाचा वावर. अन्नाच्या शोधात हत्तीचं पिल्लू मानवी वस्तीत. वनविभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी. वाशिममध्ये कोट्यावधींच्या पुलाचं काम अर्धवट. पावसामुळे कोयाळी जाधव ते नेतसा या रस्त्याची दुरवस्था. कंत्राटदारांच्या कामावर सवाल उपस्थित.